मी खारेगाव ब्रिजचा जो विषय आहे त्या विषयावर बोलतो। साधारणतः 1/10/2024 रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांना मी एक पत्र दिलं होतं। त्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं होतं। याच्यात मी सगळे दिलेले पत्र देखील तुम्हाला दाखवणार आहेत आणि त्याच्यावर पुढचं उत्तरही आले नाही आणि कारवाई झाली नाही। तर साधारणतः हे पत्र आहे, पहिलं 13 जूनला मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। त्याच्यानंतर 2 जुलैला पुन्हा एकदा पत्र दिलं, उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील पत्र दिलेलं आहे, तहसीलदारांनी देखील पत्र दिलेलं आहे। आणि या दोन्ही पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की ह्या विभागात जे काय अनधिकृत सक्शन पंप चालतात, ह्या पंपांमुळं खूप मोठी निसर्गाची हानी होऊन त्या ब्रिजला देखील, ब्रिजच्या खाली चालायचे, त्याच्यामुळं ब्रिजला देखील तडे गेले होते आणि ते ब्रिजला तडे गेल्यामुळं मी अशा प्रकारचं निवेदन तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर साहेब यांना दिलं होतं। परंतु त्याच्यावर कुठलीही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळं आज आपण 4 दिवसापूर्वी पाहिलं असेल की त्या ब्रिजचा काही एक भाग खाली कोसळला आणि मी माझ्या पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं की याच्यावर तुम्ही स्ट्रिक्टली ॲक्शन घ्या, नाहीतर कधी अशी वेळ येईल की जसा प्रकार महाडला घडला, सावित्री नदीच्या पुलावर जो पूल रात्री कोसळला आणि त्याच्यात शेकडो लोकांचे प्राण गेले, असा प्रकार होऊ नये म्हणून हे 2 पत्र 13 जूनला 2 जुलैला हे पत्र दिले होते। परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर तिसरं पत्र दिलं 1/10/2024 म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 आणि हे सगळं स्पष्ट नमूद करून सुद्धा काही कार्यवाही न झाल्यामुळं काही भाग कोसळला। नशीब की तो ब्रिज कोसळला नाही, नाहीतर जसं मी बोललो सावित्री नदीची जी घटना घडली, दुर्घटना घडली, तशा प्रकारच्या दुर्घटना घडली तिला जबाबदार कोण असेल? हा विषय अनधिकृत सक्शन पंपचा आणि वाळू माफियांचा।